म्हणजे जितकं परदेशी जाणं महत्वाचं आहे तितकंच आपल्या अंगणात जे काय आहे ते पाहणंही महत्वाचं आहे. कालनिर्णय विणावळच्या प्रत्येक टीम मेंबरच्या डेस्कवर असतंच. कालनिर्णय ही ना म्हणजे आपुलकीची गोष्ट आहे. वेन आय ट्रॅव्हल माझ्यासाठी कंपनी खूप महत्वाची, कारण न्यूयॉर्क ही अमेरिका नाही आणि ट्रॅव्हलमुळे तुमचे डोळे उघडतात. मला माउंट एव्हरेस्ट बद्दल भयंकर आकर्षण होतं. ट्रॅव्हल ऑल्सो शोज यू द रियालिटी ऑफ डिफरंट प्लेसेस. इट इज लाईफ चेंजिंग इन मेनी वेज असं तू म्हणशील. एक माणूस अशी पाटी लावत होता, काल निर्णय आ गया है. कारण तुम्हाला तुमचा वाचक भेटतो तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता. आणि ही वॉज होल्डिंग बाकरवडी आणि काल निर्णय. आय डोंट नो व्हॉट दिस इज बट इट लुक्स इंटरेस्टिंग. सो जसं जसा लोकांकडे ॲक्सेस आला, माहिती आली, तसं तसं तुमचा गोळा भात आणि शिंगोळ्या त्या जागी पास्ता, बेरी पुलाव अशा गोष्टी यायला लागल्या. आणि आपल्या भारतात तुला माहिती आहे का 64 जास्ती प्रकारे होतो. फूड इज अ ग्रेट बॉन्डिंग एक्सपिरियन्स. एक माणूस म्हणजे काय आहे त्याच्या एक्सपिरियन्सेसचं एक साठा. पर्पज यू ट्रॅव्हल फॉर ऑल्सो रिडिफाईन्स द एक्सपिरियन्सेस, राईट. आणि मला जग बघायचं आहे. हाय एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू वीणा वर्ल्ड्स अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट. आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसच्या डेस्कवर, आपल्या गाडीमध्ये आणि आता आपल्या फोनवर एक गोष्ट कॉमन दरवर्षी असतेच, ती म्हणजे कालनिर्णय. सो आज आपल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत कालनिर्णयच्या शक्ती साळगावकर यांच्याबरोबर. ह्या एपिसोडमध्ये आम्ही जेवणाबद्दल, आम्ही ट्रॅव्हल्सबद्दल, आम्ही कालनिर्णयच्या जर्नीबद्दल, प्लस शक्ती, तिचे बाबा, तिचे आजोबा आणि त्यांची फॅमिली कशी ट्रॅव्हल करते ह्याच्याबद्दल आम्ही खूप बोललोच आहोत. ॲट द सेम टाईम आम्ही अमेरिकेला गेलो आहोत, आम्ही गोव्याला गेलो आहोत, आम्ही अबुधाबीच्या यास आयलंडबद्दल बोललो आहोत. सो शक्तीकडून समजून घेऊया ह्या गप्पांमधून की एक्झॅक्टली आपण जे कालनिर्णयाच्या वेगवेगळ्या एडिशन्समध्ये बघतो ते त्यांच्या ट्रॅव्हल्सने कसं इन्फ्लुएन्स झालं आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स जम्प इन टू दी एपिसोड. हाय शक्ती, वेलकम टू वीणा वर्ल्ड. आपण 2 वीकमध्ये 2 वेळा भेटतो आहोत, राईट. अँड आफ्टर हॅव्हिंग स्पेंड सो मेनी इयर्स जिथे आपण कधीच भेटलो नाही. फोनवर पण तुझा नंबर माझ्या फोनवर शक्ती साळगावकर DNA म्हणून सेव्ड होता. What year was that? That was 2012, I think. 2012. ओके, सो आज आपण इथे वीणावळच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आहोत. येस. कालनिर्णय वीणावळच्या प्रत्येक टीम मेंबरच्या डेस्कवर असतंच, कारण I just saw that. आणि जर वीणावळची स्ट्रॅटेजी बघितली ना, इट इज बॅक्ड बाय कालनिर्णय इन मेनी वेज, राईट. बट आज ह्या एपिसोडमधून वी वॉन्ट टू टॉक अबाउट कालनिर्णय, वी वॉन्ट टू टॉक अबाउट शक्ती, वी वॉन्ट टू टॉक अबाउट शक्तीज ट्रॅव्हल हॅबिट्स, वी वॉन्ट टू टॉक अबाउट हाऊ यू कॅन इन्फ्लुएन्स अदर पीपल अँड मेनी मेनी मोर थिंग्स. सो स्टार्ट करायला म्हणजे माझा पहिला प्रश्न असेल, फेवरेट डेस्टिनेशन. माझं न्यूयॉर्क. का? माय सिस्टर लिव्स देअर. अँड इट्स लाईक तुम्ही जेव्हा न्यूयॉर्कला जाता ना, तुम्हाला फक्त एक देश नाही, कारण न्यूयॉर्क ही अमेरिका नाही. इट्स अ डेस्टिनेशन इन टू इटसेल्फ. आणि न्यूयॉर्कला गेल्यावर तुम्हाला इथिओपियन खाणं मिळतं, जमैकन खाणं मिळतं, फ्रेंच खाणं मिळतं. यू गेट टू सी ऑल काइंड्स ऑफ पीपल. आणि इतक्या वेळा मी न्यूयॉर्कला जाऊन सुद्धा एव्हरी टाइम द सिटी सरप्राइजेस मी. लाईक तुम्ही असं रस्त्यातून चालत असता आणि असंच वरती बघता अँड देअर द क्रायस्लर बिल्डिंग इज बीमिंग ॲट यू. There's this casual beauty to New York. आणि ऑल्सो ऑफकोर्स कंपनी. वेन आय ट्रॅव्हल माझ्यासाठी कंपनी खूप महत्त्वाची आहे, कारण ट्रॅव्हल हा एक्सपिरियन्स असतो. तुम्ही तो घेताना तुम्ही कोणाबरोबर तरी ती मेमरी क्रिएट करता. सो माझ्या नवऱ्याबरोबर, माझ्या मुलांबरोबर, तसं पण माझी लहानपणापासून आणि ओजी ट्रॅव्हल पार्टनर माझी बहीण आहे. अच्छा. सो आणि मग तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुमचे इंटरेस्ट काय असतात? म्हणजे मी ट्रॅव्हल करतो तेव्हा इट्स अबाउट फूड, पण तुझी एव्हरीथिंग. सो फूड इज अ मेजर वन. वी आर म्हणजे आम्हाला खूप जेवायला आवडतं, जेवण बनवायला आवडतं. त्यामुळे वी आर व्हेरी क्युरियस. आणि आम्हाला नुसतं हाय एंड रेस्टॉरंट्समध्ये नसतं जायचं. वी लाईक टू गो टू द होल इन द वर्ल्ड प्लेसेस. ओके. सो फूड हे महत्त्वाचा भाग आहे, पण कल्चरल एक्सपिरियन्सेस सुद्धा. सो मी जेव्हा आय थिंक 19 का 20 वर्षाची होते तेव्हा आय वॉज स्टडिंग इन लंडन.
आणि माझी बहीण तिची नुकती 12वी झाली होती आणि ती माझ्याकडे लंडनला आली आणि आम्ही स्पेन आणि पॅरिस फिरायला गेलो ऑन अ विम, बॅकपॅकिंग, अच्छा, फुल स्ट्रिंग थ्रेड स्ट्रिंग बजेट. म्हणजे किती बजेट असेल त्यावेळी? त्यावेळेला आय थिंक इट वॉज लेस दॅन अ कपल ऑफ £100. £100 पर? नो म्हणजे कपल ऑफ 100 म्हणजे 200-300 हा. पाऊंडचं काहीतरी असेल, कारण आम्ही एकदम चीपेस्ट फ्लाईट्स बुक केल्या पॉसिबल आणि गेलो ते पण आम्ही हॉस्टेल्समध्ये राहिलो. इट वॉज व्हेरी डिफरंट, कारण दॅट वॉज द फर्स्ट टाइम आम्ही दोघी सोलो ट्रॅव्हल, म्हणजे विदाऊट पेरेंट्स. त्यामुळे पेरेंट्स बरोबर जातो तेव्हा आपल्याला काळजी नसते, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ, राईट? Correct. आणि तुम्हाला असं असतं की हा आपल्याला उठायचंय, बॅग घ्यायची, निघायचंय. हिअर आय वॉज फिलिंग द रिस्पॉन्सिबिलिटी की आपल्याला काय बघायचंय, कुठे जायचंय. सो आम्ही पॅरिसला गेलो. पॅरिसला आम्ही नुसत्या पायी भटकत होतो. अँड दॅट्स व्हेन वी रिअलाइज की आम्हाला फक्त फूड इज अ मेजर पार्ट, पण आर्किटेक्चर, डिफरंट स्टोरीज, लोकांना भेटायला आम्हाला खूप आवडतं. सो आमच्या ओळखीतला आमच्या मित्राच्या मित्राचा मित्र कोणतरी पॅरिसमध्ये आहे, तर विल गो अँड हॅव लंच विथ हिम. माझ्या एका मैत्रिणीची मैत्रीण तिथे जर्नलिझम करत होती, सो तिला जाऊन भेटलो. मग ती म्हणाली की चला आमच्या युनिव्हर्सिटीच्या बारला तुला घेऊन जाते. सो गो देअर. एक्सपिरियन्सेस, स्टोरीज या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ट्रॅव्हलमुळे तुमचे डोळे उघडतात. लाईक फॉर मी न्यूयॉर्कला मी जेव्हा पॅन्डेमिक सुरू असताना आय जस्ट वेंट 2021 साली. ओके. आणि वॉल स्ट्रीटच्या स्टेशनवरनं मी बाहेर आले अँड आय फेल्ट लाईक आय वॉज वेअर एम आय. कारण ह्याच्या आधी मी जी वॉल स्ट्रीट बघितली होती तिथे स्टेशनवर चालायला जागा नसायची आणि ते ओस पडलं होतं. सो ट्रॅव्हल ऑल्सो शोज यू द रियालिटी ऑफ डिफरंट प्लेसेस. त्या जागेची गोष्ट, तिथल्या लोकांची गोष्ट आणि तुमची स्वतःची जडणघडण त्याच्याबरोबर बदलत जाते. सो ट्रॅव्हल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी असं म्हणेन की नाव युअर थर्ड जनरेशन, राईट? या. आणि जर आपण कालनिर्णय हा फुल बिझनेस बघितला तर इट इज अ लेगसी बिझनेस, बट आय विल नॉट से लेगसी business at the same time a very modern business. Yeah. Thanks to you, your father. So of course New York बद्दल आपण बोललो, पॅरिस, स्पेन ऐकू आलं. सो दरवर्षी तुझे जे ट्रॅव्हल्स असतात, डू यू थिंक की एव्हरी मेन एडिशन ऑफ कालनिर्णय जेव्हा रिलीज होतं त्याच्यात जे काय जातं दॅट इज इन्फ्लुएन्स्ड इन सम वे विथ युअर ट्रॅव्हल्स? असं ब्रॉडली म्हणता येईल, कारण तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सेस, म्हणजे एक माणूस म्हणजे काय आहे, त्याच्या एक्सपिरियन्सेसचा एक साठा आहे. करेक्ट. राईट? सो ट्रॅव्हलमधनं तुमचे एक्सपिरियन्सेस खूप मोठ्या तऱ्हेने मॅग्निफाय होतात. तुम्हाला तुम्ही समजता ट्रॅव्हल करताना. कालनिर्णयच्या मध्ये माझा किंवा बाबांच्या ट्रॅव्हलचा मी असं सांगेन की आम्ही लहान असताना बाबा वॉज बिल्डिंग द बिझनेस. त्यामुळे सीझन सुरू झाला की वेगवेगळ्या मार्केट्समध्ये जाऊन डीलर्सशी बोलायचं. सीझन सुरू झाला म्हणजे काय? सीझन म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. ओके. कालनिर्णय मार्केटमध्ये आलं की आमचा सीझन सुरू. ओके. आणि जानेवारी मिड मध्ये कालनिर्णय विकून झालं की सीझन बंद, मग आमच्या पुढच्या वर्षीचं काम सुरू होतं. तर बाबांना तेव्हा आमच्या बरोबर वेगळी सुट्टी घ्यायला वेळ नसायचा. सो बाबांना कोल्हापूरला जायचंय. आम्ही लातूर, कोल्हापूर सगळीकडे फिरलोय बाबांबरोबर. सो आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. ते दिवसा त्यांचे मीटिंग्स करायचे. मग खानावळीत जा, कलेजी फ्राय आणि भाकरी खा, किंवा तिथे असलेल्या त्यांच्या मित्रांना भेटा, किंवा त्यांचे जे डीलर्स आहेत त्यांच्या घरी जेवायला जा, त्यांच्या मुलांशी बोला. मग ती मुलं आम्हाला दाखवायची की ही आमची शाळा आहे, आपण हा नवीन गेम खेळू. So travel was very deeply tied with the business when I was a child. So that has influenced Baba, I think, and me. कारण तुम्हाला तुमचा वाचक भेटतो तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता. म्हणजे जितकं परदेशी जाणं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्या अंगणात जे काय आहे ते पाहणंही महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला तुमचा वाचक भेटतो. तुम्ही एखाद्या टपरीवरती बघता की कालनिर्णय लावलाय, तुम्ही त्याला विचारता यातलं तुम्हाला काय सर्वात जास्ती महत्त्वाचं, आणि त्याला काही अजेंडा नसतो, त्याला माहितही नाही तुम्ही कोण आहात, बट दॅट इज ग्रेट फीडबॅक फॉर द प्रॉडक्ट. मग असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का की यू हॅव सीन कालनिर्णय समवेअर आणि यू हॅव ऍक्च्युअली गॉन डाऊन शॉप फ्लोर रियालिटी की ओके तुम्ही ह्याच्यातून काय तुम्हाला मिळतं? जसं
वीणा वर्ल्डमध्ये आम्ही जेव्हा टूल्स लॉन्च करतो किंवा एक प्रोडक्ट लॉन्च करतो, लेट्स से युरोपियन ज्वेल्स एक प्रोडक्ट आहे 15 दिवसाची युरोप टूर. जेव्हा आम्ही त्याचे डिपार्चर्स लॉन्च करतो तेव्हा आमच्या समोर कालनिर्णय असतंच. आणि ऑफकोर्स आपण वरती वीणावरच्या ऑफिसची एक छोटी राऊंड घेतली तेव्हा हो. माझ्या आईच्या कॅबिन मध्ये असं कालनिर्णय आय सॉ इट, मेड मी व्हेरी त्या हॅपी. डेस्कवरच आहे. सो फॉर अस इट इज की ओके, हा एक चांगला दिवस आहे का टूर लॉन्च करायला. आणि मग युरोपियन ज्वेल्सच्या 50 एक टूर्स वर्षात लॉन्च होत असतील आणि वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही डिसाईड करतो की ओके दिस इज अ गुड डेट, दिस इज नॉट अ गुड डेट, आणि मग त्या टूर्स लॉन्च होतात. सो दॅट इज वाय वी हॅव इट इन Right. आवर कॅबिन्स. बट असं कोणतं एक आठवण की अरे मला ह्याच्यातून कळलं की कालनिर्णय इज युज्ड फॉर दिस, असं काय? बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे कधी कधी कुठल्या तरी मार्केटमध्ये जाताना दिसतं की एखाद्या बुचर शॉप म्हणजे खाटीक, हम्म. त्यांच्याकडे सर्वात मोठं कालनिर्णय लावलेलं असतं. का? दे प्लॅन देअर स्टॉक. आज एकादशी आपला धंदा नाही होणार आहे, फेअर इनफ. राईट. वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे इनफॅक्ट माझ्या फॅमिलीमध्ये हाऊ द प्रॉडक्ट, आम्ही जेव्हा हे बघतो तेव्हा त्यातनं प्रॉडक्ट इव्हॉल्व्ह कसं होतं. आय थिंक माय फॅमिली वॉज इन्व्हायटेड म्हणजे मी खूप लहान होते, दे वर इन्व्हायटेड समवेअर फॉर डिनर. म्हणजे ते जेवायला गेले आणि त्यांना दिसलं की त्या बाईनी ना कालनिर्णय असं लांब लावलंय आणि त्याच्यावर क्रेयॉननी कलर केलेत वेगवेगळे. सो त्यांना विचारलं काय म्हणजे तुम्ही असं का केलंय. त्या म्हणाल्या असं लांबून बघितलं ना की मला कळतं की पिंक म्हणजे हे, ग्रीन म्हणजे ते. दॅट वॉज वेअर वी रिअलाइज की वी नीड टू हायलाइट द क्यूब्स. सो वी हॅव कलर कोडेड द क्यूब्स. ओ वाव. आता आयकॉनोग्राफी सुद्धा आहे. हा. संकष्टीला मोदक, अमावास्येची आयकॉनोग्राफी. द प्रॉडक्ट इव्हॉल्व्ह वेन यू सी इट लाईक दॅट. पण त्यासाठी आय थिंक अ माइंडसेट, तुमचा पॅशनेट माइंडसेट. लाईक फॉर एक्झाम्पल, you might be traveling somewhere for pleasure, but you see a certain way in which that traveler has been treated and you're like, maybe I can bring this to my experiences. करेक्ट. Right? So तो जो माइंडसेट लागतो तो डेव्हलप करायला वेळ लागतो. पण माझ्यासाठी द बिगेस्ट रेव्हलेशन वॉज, मला माहित होतं की हा आपली फॅमिली कालनिर्णय आहे, आजोबा खूप मोठे आहेत, बाबा खूप मोठे आहेत, छान छान लोकांना आपण भेटतो. मी न्यूयॉर्कमध्ये होते अगेन विथ माय सिस्टर. 2009 सालची गोष्ट आहे आणि दिवाळी होती त्यावेळेला. आणि लेक्सिंग्टन ॲव्हेन्यू, ज्याला करी हिल म्हणतात कारण तिथे बरेच इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, तिथे सकाळी सकाळी मी अशी चालत जात होते आणि एका कन्व्हिनियन्स स्टोअरच्या बाहेर एक माणूस अशी पाटी लावत होता, काल निर्णय आ गया है. अँड इट हिट मी की आपली फॅमिली हे बनवते आणि न्यूयॉर्कच्या एका दुकानदाराला त्याची एक्साइटमेंट आहे. आणि मी त्याला विचारलं की आप कौन से लँग्वेज वाला रखते हो. नहीं मैडम वो मराठी ज़्यादा बिकता है. तर म्हटलं अच्छा हिंदी नहीं बिकता है. नहीं वो मराठी का ही पसंद है सबको. आता एवढ्या लँग्वेजेस आहेत, वेन डिड यू डिसाइड की ओके आपल्याला वी हॅव टू नॉट ओनली हॅव मराठी ॲज अ लँग्वेज पण ह्या सगळ्या लँग्वेजेस पण असल्या पाहिजे. सो दिस डिसिजन हॅपन्ड अर्ली ऑन. मराठी आलं आणि त्यानंतर हिंदी आलं. आणि माझे आजोबा आणि नवलशेठ टाटा हे चांगले मित्र होते. ओके. तर आजोबांनी जेव्हा हे प्रॉडक्ट दाखवलं तर नवलशेठ म्हणाले की आमच्या पारसी लोकांसाठी तुम्ही, आणि हे मी आजोबांकडनं ऐकलं, मी आमच्या पारसी लोकांसाठी पण हे काढा. आजोबा म्हणाले खपत नाही हो, इंग्रजी भाषेत काढलं तर ते खपत नाही. तर ते म्हणाले ठीक आहे, किती कॅलेंडर्स खपली तर तुम्हाला चालणार आहे. अँड ही सेड आय विल बाय देम. वाव. अँड ते इंग्रजी कॅलेंडर आमचं इज अ रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इंडियन कल्चर, बिकॉज त्याच्यात ज्युइश शास्त्रार्थ आहेत, इस्लामिक आहेत, सिख आहेत, पारसी आहेत, एव्हरीथिंग इज इन देअर. आणि इनफॅक्ट आमचं इंग्लिश जे एडिशन आहे इट गोज टू इस्रायल, कारण देयर इज अ ह्यूज ज्युइश मराठी कम्युनिटी इन इस्रायल. जे तू सांगतेस इट गोज टू इस्रायल, डू यू एज अ बिझनेस सेंड इट टू इस्रायल? पीपल सेंड इट. कारण आय रिमेंबर यू टेलिंग मी की US ला पण यू डोंट सेंड इट. वी डोंट सेंड इट. कालनिर्णय ही ना म्हणजे आपुलकीची गोष्ट आहे. कारण कोणालाही फराळाचा डबा जेव्हा जातो त्याच्यात कालनिर्णय जातो. अच्छा. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांसाठी कालनिर्णय मी घेणार, त्यामुळे पीपल सेंड इट. म्हणजे US ला ज्या मोठ्या मोठ्या बॅगा जातात
ट्रॅव्हलर्स बरोबर त्याच्यात चितळे बंधूंचे सगळे पदार्थ असतातच. बाकरवडी हा, असते, बाकरवडी कालनिर्णय असतं. तर ते असणारच तुला असं वाटतं? हो, इनफॅक्ट एका इन्फ्लुएन्सरचा कोविडमध्ये व्हिडिओ होता, अनपॅकिंग दिवाळी गुडीज, हा. आणि ही वॉज होल्डिंग बाकरवडी आणि कालनिर्णय. But that's आय डोंट नो amazing, व्हॉट ना? दिस इज, बट इट लुक्स इंटरेस्टिंग. वाय नॉट? या, दॅट्स अमेझिंग. सो पण असं कधी वाटलं नाही का की देन यू शुड सेट अप अ बिझनेस ओव्हर देअर टू डिस्ट्रीब्यूट कालनिर्णय एडिशन्स? I think we started an American edition. I mean, I know we started an American edition around 90s, late 90s. But it flopped. People want the traditional product. म्हणजे मी जरी तुम्हाला अमेरिकेच्या शास्त्रार्थानुसार संकष्टी केव्हा आहे हे दिलं तरी लोकांना ते नकोय. त्यांना इंडियात संकष्टी आहे तेव्हाच संकष्टी करायचे. इंडिया में होली है तभी होली करेंगे. सो मी हा प्रश्न विचारला कारण आय वॉन्टेड टू ट्रान्झिशन टू माय नेक्स्ट क्वेश्चन. जिथे जर आपण वेस्ट बघितलं ना, वेस्ट मध्ये एक कॅलेंडर म्हणजे कॅलेंडरच आहे. हो, म्हणजे मी फक्त डेट बघतो आणि ह्या डेटला कोणता वार येतोय आणि मग मी माझं जे काय प्लॅन करायचं ते करतो, अँड दॅट इज ऑल इट इज. पण जर इंडियामध्ये आपण एक कॅलेंडर बघितलं, नॉट नेसेसरीली ओनली कालनिर्णय, कोणतंही, तर इट इज बॅक्ड बाय फेस्टिवल्स, cultural aspects, important dates, maybe food traditions, जे काय असेल ते. सो इंडियात असं का आहे असं तुला वाटतं ॲज कम्पेअर्ड टू द वेस्ट? कारण आपला समाज बघ ना, इंडियामध्ये किती समाज आहेत. म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्रीयन असला तर तुम्ही फक्त महाराष्ट्रीयन नसता. तुम्ही वेगळ्या वेगळ्या सीकेपी लोकांचं कल्चर वेगळं आहे, जीएसबी लोकांचं कल्चर वेगळं आहे, आपल्या आगरी लोकांचं कल्चर वेगळं. एका महाराष्ट्रातच इतक्या संस्कृती दडलेल्या आहेत. आपल्या देशात इतक्या गोष्टी आहेत आणि इट इज सच अ रिच कल्चरल सोसायटी दॅट रिफ्लेक्ट्स इन द कॅलेंडर ना. सो मग म्हणजे एका पब्लिकेशन मध्ये एकच पान असते एका महिन्यासाठी. So how do you cover all aspects of all castes and communities? That is a struggle every year की काय द्यायचं काय नाही. सो प्रत्येक एडिशनच्या अनुसार आम्ही ते ऍडजस्ट करतो. कारण and that depends on what you have observed over the course of the year. With research. म्हणजे कोल्हापूर एडिशन मधले शास्त्रार्थ वेगळे असतात, कोकणचे शास्त्र, कारण कोकणमध्ये जत्रा बित्रा असतात त्या महत्वाच्या असतात, ते कोल्हापूरच्या लोकांना नाही त्याचं काही. त्यामुळे अशा गोष्टींच्या आमच्या वेगळ्या वेगळ्या एडिशन्स असतात. मग आता ऑफिसची जी एडिशन आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्त शास्त्रार्थात घुसत नाही, कारण ती ऑफिसची एडिशन आहे. तिथे महत्वाचं आहे बँक हॉलिडेज केव्हा आहेत, सोमवार गुरुवार हे दिवस कोणते आहेत. सो देन दॅट इज द फोकस ऑफ इट की बँक हॉलिडे कधी आहे, वेगवेगळे. म्हणजे तिथे शास्त्रार्थ नाही, तिथे दिवसाचं महत्व आहे. पण हा रिसर्च म्हणजे रिसर्च आज काय रिसर्च आपण ऑनलाईन पण करू शकतो, बट हा रिसर्च जर खरंच करायचा असेल देन यू हॅव टू गो टू ईच ऑफ दीज प्लेसेस और यू हॅव टू नो समवन फ्रॉम ईच ऑफ दीज प्लेसेस. सो प्रत्येक एडिशनचे जे एडिटर असतात ते त्या त्या समाजातले खूप नामांकित लोक असतात. अच्छा. त्यामुळे पाठीमागचं म्हणजे ही पुढची बाजू झाली. कालनिर्णयाची जी पाठची मागचं पान आहे त्या मागच्या पानावर लेखक थोर साहित्यिकांनी लिहिलेलं. म्हणजे पु ल देशपांडेंचा लेख हा पहिला लेख असायचा प्रत्येक एडिशनसाठी. म्हणजे समजा 1973चं काम सुरू झालं तर त्यांचा लेख आला की काम सुरू असं असायचं. त्यामुळे खूप साहित्यिक लिहितात. आणि साहित्यिक ना काय असतं नील, ते अजिबात ते पैसे वगैरे नसतं, ते प्रेमासाठी लिहितात. करेक्ट. लाईक तुझ्यावर प्रेम आहे, तू लेख दे म्हणालास, ते तुला लेख देणार. तर तूही लेखक आहेस, त्यामुळे तुला माहिती येते की एक तुमचं एडिटर बरोबर रिलेशनशिप असलं तर रायटिंग फ्लोज फ्रीली, इट फ्लोज डिफरंट. तर त्या त्या समाजातले महत्वाचे लोक एडिटर म्हणून असतात आणि ते काय शास्त्रार्थ महत्वाचे आहेत हे आम्हाला सांगतात. सो ऑफकोर्स 3 जनरेशन्स आणि एवढ्या डेकेड्सची हिस्ट्री. तुला बिझनेसमध्ये येऊन किती वर्ष झाले? 10. सो ह्या 10 वर्षांमध्ये मुव्हिंग फ्रॉम अ प्रिंटेड पब्लिकेशन, कारण मी कॅलेंडर नाही म्हणणार पब्लिकेशन, कारण मी माझ्या रिसर्चमध्ये ऐकलं की anyone who mentions Kalnirnay as a calendar, you correct them and say it is not a calendar, it is a publication. So आज मॉडर्न वेज मध्ये किंवा डिजिटल वेज मध्ये कालनिर्णय मध्ये काय काय फरक जाणवतो आपल्याला? आणि मी हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारतोय कारण
लाईक देर आर डिफरंट एडिशन्स, लाईक देर आर डिफरंट थिंग्स. खूप वेळा लोकांना माहितीच नसतं की अरे हे पण आहे का, हे पण आहे का. सो लाईक आय वुड लाईक टू हिअर अबाउट दॅट. सो डिजिटली 2 गोष्टी. आमचं ॲप 2010 साली लॉन्च झालं. दॅट वॉज फॉर iOS ओनली ॲट दॅट पॉईंट, कारण अँड्रॉइड वॉज अ व्हेरी नेसेंट प्रॉडक्ट. करेक्ट. तेव्हा ॲप्स वर नॉट अ बिझनेस. लाईक कालिंडा हॅज ऑलवेज टेकन दीज टेक्नॉलॉजी लीप्स. करेक्ट. ते आता छान चाललेलं आहे. वी हॅव an excellent user base and my cousin looks after it. दुसरा ॲस्पेक्ट आहे की आता आजच्या डिजिटल एजमध्ये मला फक्त भिंतीवर राहून नाही चालणार आहे. करेक्ट. आय हॅव टू मीट माय रीडर वेअर ही ऑर शी इज ॲट. त्यामुळे सोशल मीडिया हॅज बिकम अ ग्रेट टूल फॉर मी. मला माझ्या वाचकाशी संवाद साधता येतो. करेक्ट. आणि तो संवाद इतका भारावून जाणाऱ्यासारखा असतो, कारण कोविडच्या वेळेला मला एका माणसानी DM, सो आय एम ऑन सम फेसबुक ग्रुप, तिथे काहीतरी चर्चा सुरू होती, त्याच्यात कालनिर्णय मला टॅग केलं कोणीतरी. तर या व्यक्तीनीचं कुकिंग ग्रुप मुंबई स्वयंपाकघर म्हणून, त्यांनी लिहिलं होतं की 1993च्या कालनिर्णयमध्ये एका पुलावची रेसिपी होती जी माझ्या आईला खूप आवडली होती आणि ती मला माझ्या आईसाठी करायची, बिकॉज माय मदर इज नॉट वेल. अँड someone tagged me and I told my team काहीही करा, ह्याला ती रेसिपी द्या. बिकॉज इफ तुमच्या लाईफमध्ये माझ्या प्रॉडक्टचं इतकं महत्व आहे की नियरली 30 years later you want to recreate that for your dying mother. That's amazing. It makes you, त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही जे काम करता ते फक्त पेपरवर शाई छापायचं काम नाहीये. तुम्ही लोकांच्या मनात घर करताय. तुम्ही लोकांच्या आयुष्यात लोकांनी तुम्हाला जागा दिली, त्यांच्या फक्त भिंतीवर नाही, त्यांच्या हृदयात जागा दिली आहे. आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल वेगळी जबाबदारी वाटते. म्हणजे सोशल मीडियामुळे तुम्हाला तुमचा वाचक हे सांगू शकतो ना. करेक्ट. नाही तर मला कसं कळलं असतं. सो आता कालनिर्णय रिचेस द ऑडियन्स ऑन सोशल मीडिया. सो आम्ही रोज डिजिटल व्हर्जन्स म्हणजे फ्रॉम डेकेड्स अगो दॅट यू हॅव डिजिटाइज्ड आणि आता ॲप. सो वी हॅवंट, बट ऑन रिक्वेस्ट आम्ही PDFs देतो. बट कुड बी अ गुड आयडिया ना, म्हणजे या सो वी हॅव देम स्कॅन्ड अँड एव्हरीथिंग. कारण माझा नेक्स्ट प्रश्न हाच होता की आय थिंक एका एडिशन मध्ये 12 रेसिपीज येतात, पण द रेसिपीज माइट बी गेटिंग आउटडेटेड. पण ही स्टोरी ऐकल्यानंतर असं होतं की अरे लोकांना त्या रेसिपीज लक्षात राहतात. नाही, आणि रेसिपीज आउटडेटेड झाल्या तरी सो वी आता कालनिर्णयला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा आम्ही निवडक पाककृती म्हणून, आमचं निवडक म्हणून एक पुस्तक येतं. ओके. मी तुला पाठवेन, यू विल एन्जॉय इट. कारण त्याच्यामध्ये कालनिर्णयमध्ये आतापर्यंत छापून आलेले निवडक लेख असतात आणि इट्स अ संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक. ते पुस्तक पाहून बाबांनी म्हटलं की आपण निवडक पाकनिर्णय सुद्धा करूया. सो वी मेड अ बुक. मोसिना मॅम वेंट थ्रू ऑल द रेसिपीज ओव्हर द लास्ट 50 years ज्या आल्या आहेत त्या, आणि त्यातनं आम्ही अंदाज घेतला की कलिनरी कल्चर कसं डेव्हलप झालंय. सो जसं जसं लोकांकडे ऍक्सेस आला, माहिती आली, तसं तसं तुमचा गोळा भात आणि शिंगोळ्याच्या जागी पास्ता, बेरी पुलाव अशा गोष्टी यायला लागल्या. आता इनफॅक्ट पीपल आर गोइंग बॅक टू द ट्रेडिशनल रेसिपीज. म्हणजे वाळवणाच्या रेसिपीज असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला इतके इंटरेस्टिंग लोकल पदार्थ मिळतात. या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही एक रेकॉर्ड पण तयार करताय. कालनिर्णय इज ऑल्सो क्रिएटिंग अ रेकॉर्ड ऑफ आवर सिव्हिलायझेशन. कारण काय होतंय, आणि कालनिर्णयाचं मागचं पान जर तुम्ही पाहिलंस तर 80च्या दशकामध्ये वेर एव्हरीवन वॉज प्रमोटिंग फॉर्म्युला फीडिंग. आता युअर अ डॅड सो यू विल गेट इट. कालनिर्णय पब्लिश्ड अन आर्टिकल फ्रॉम WHO that said breastfeeding is the best. So we have, आम्ही नेहमी माहिती जी उपयुक्त आहे, म्हणजे माझ्या आजोबांनी लिहिलेलं ते ब्रीदवाक्य आहे आमचं, उपयुक्त साहित्य प्रत्येक पानं. त्या मागच्या पानावरती इतकी महत्वाची माहिती दडलेली आहे आणि त्याच्यात वेगवेगळे लेख असतात, वेगवेगळे विचार असतात, रेसिपी असते, भविष्यही असतं. त्यामुळे त्या मागच्या पानामध्ये जे काय बसवतो आम्ही ते
अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत केअरफुली बसवलं जातं. कारण त्यातनं त्या एका पानातनं माझ्या वाचकाला मॅक्सिमम युटिलिटी मिळायला हवी. सो 12 रेसिपीज आम्ही पाकनिर्णय पारितोषिक स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीजमध्ये तुम्हाला रेसिपीज इन्व्हाइट करतो. अँड वी हॅव अ पॅनल ऑफ जजेस. किती रेसिपीज येतात? 1000, 1500 लाईक. मग जज पण कसे डिसाइड करणार की ही रेसिपी? बट दे लव्ह इट. त्या म्हणजे मोहसिना मॅम तर काही रेसिपीज करून बघतात. मग आम्ही त्या कधी कधी वाईल वी आर डिस्कसिंग इट वी कॉल अप द कॉन्टेस्टंट अँड से की आम्हाला या प्लेटचा फोटो पाठवा. बिकॉज इट्स प्लेटेड सो ब्युटिफुली. आम्हाला वाटतं की हे गुगलवरनं घेतलं असेल तर, किंवा चॅट जीपीटी वरनं. आता तर चॅट जीपीटी म्हणजे इट्स अ होल डिफरंट बॉल गेम. तर 6 महिने साधारण या रेसिपीज येत असतात. त्या फायली जजेसकडे जात राहतात आणि मग जजेस पिक आणि नावं न बघता म्हणजे कॉन्टेस्टंट्सची नावं न बघता जजेस पिक रेसिपीज अँड देन वी सिट अँड डेलिबरेट. दिस वन डे वेअर वी ऑर्डर द बेस्ट फूड आणि आम्ही सगळे बसतो आणि वी डेलिबरेट की नाही ही रेसिपी नको ती पहिली का, ही पहिली नको ती का. म्हणजे आय हॅव नो से इन इट बट आय गो देअर बिकॉज आय लव्ह इट. करेक्ट. आणि प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला एक पॅशन प्रोजेक्ट हवं. यु नो, सो दिस इज युअर पॅशन प्रोजेक्ट. आणि मग 1000 रेसिपीज मधून आपण 12 रेसिपी निवडतो कालनिर्णयसाठी आणि 18 फॉर आवर दिवाळी अंक. ओके. आणि मग आमचं स्वादिष्ट म्हणून एक एडिशन आहे. त्या स्वादिष्ट एडिशन मध्ये देर आर रेसिपीज अँड फूड रिलेटेड आर्टिकल्स. करेक्ट. सो त्याच्यासाठी थोड्या रेसिपीज निवडतो. सो पाकनिर्णयाच्या थ्रू त्या 12 रेसिपीज निवडल्या जातात. आर्टिकल्स असतात ते आम्ही विषय निवडतो, मग त्याला अनुसरून लेखक निवडतो. म्हणजे नॉट दॅट आय वॉन्ट टू आस्क नील टू राईट म्हणून तुला मी विषय निवडून नाही देणार. मी विषय निवडणार लाईक ही इज द राईट गाय टू राईट फॉर इट. सो दॅट देर इज दॅट बॅलन्स अँड इट इज सॅक्रोसँक्ट. दॅट बॅक पेज इज सॅक्रोसँक्ट. म्हणजे आम्ही विमा म्हणजे इन्शुरन्स वरती लेख केला 2016 साली की युलिप प्रॉडक्ट्स कसे आर नॉट एफिशियंट बिकॉज यू कांट मिक्स इन्शुरन्स आणि गुंतवणूक या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्या 2 मिक्स केल्या तर तुम्हाला ना इथे ना तिथे काहीच बेनिफिट मिळत नाही असं आर्टिकल आम्ही दिलं. तर रिस्पॉन्स वी गॉट फॉर दॅट इट्स अमेझिंग. म्हणजे लोकांना माहीतच नव्हतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे मीच गेल्या वर्षी लेख लिहिला होता अबाउट टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. कारण माझ्या लक्षात आलं की जो सिक्रेट वाचणारी जी जनरेशन आहे ना ती बसून मॅनिफेस्ट करते. लाईफ डझंट एंड ॲट मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन इज ऑल्सो ऍक्टिंग. राईट. म्हणजे मला इथून तिथे पोचायचंय तर मी तिथे पोचले हे फक्त व्हिज्युअलाइज करून चालणार नाही. मी तिथे पोचताना उठताना मला कसं वाटलं, उठून पहिलं पाऊल घेताना माझ्या चपलेचा आवाज कसा आला किंवा माझ्या बांगड्या कशा वाजल्या, तिथे जाता जाता हवा चेहऱ्यावर आल्यावर कसं वाटलं, हा सगळा मॅनिफेस्टेशनचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युअली उठून चालणं महत्वाचं आहे. सो माझ्या लक्षात आलं की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी मध्ये एक एस्केपिझम सुरू झालेला आहे की मी जर मॅनिफेस्ट केलं तर होणार, मला बंगला पाहिजे, मी मॅनिफेस्ट करत बसणार. डझंट वर्क लाईक दॅट. मग त्याच्यातनं नैराश्य येतं कारण मी इतकं करते, इतकं पॉझिटिव्हिटी करते अँड देन इट स्टार्ट्स हार्मिंग यू एज अ पर्सन. यू स्टार्ट म्हणजे तुम्हाला तुमचे इमोशन्स जे आहेत यू हॅव टू सिट विथ देम. तुम्हाला नैराश्य आलं तर इट्स ओके, फेलियर झालं तर इट्स ओके, हे सांगितलं पाहिजे कोणीतरी. म्हणून मी लेख लिहिला. मला जवळजवळ 50 फोन कॉल झाले वेगवेगळ्या लोकांचे. एका बाईनी मला सांगितलं की मला तुमच्या ऑफिसमधनं तुमचा नंबर मिळाला आणि माझ्या आयुष्यात ना खूप म्हणजे माझे आई वडील दोन्ही कोरोनामध्ये गेले आणि मी एकदम एकटी पडले होते आणि मी हे मॅनिफेस्टेशन करत बसले होते आणि तुमच्या लेखामुळे मला कळलं की मला बाहेर पडायची गरज आहे. तुम्ही काय करू शकता? आय स्पेंड हाफ एन आवर टॉकिंग टू हर की तुम्हाला काय आवडतं, मग तुम्ही ते करा. संध्याकाळी फक्त पहिले दिवस फक्त 10 मिनिटं चालायला जा. दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला 10 ची 15 मिनिटं करता येत आहेत का. हे किती मिनिंगफुल आहे. राईट. सो ते मागचं पान अतिशय. सो मग असं म्हणता येईल की ते मागचं पान आहे ते कोणत्याही एडिशनचं किंवा आपलं मेन एडिशनचं म्हणूया, इट इज लाईफ चेंजिंग इन मेनी वेज असं तू म्हणशील?
वी होप फॉर इट टू बी. हम्म. दॅट इज द गोल विथ विच वी हॅव वर्क टुवर्ड्स इट. पण आम्ही जेव्हा ट्रॅव्हल पण प्लॅन करतो तेव्हा वी होप दॅट यू विल गेट टू सेलिब्रेट लाईफ विथ युअर लव्ड वन्स ऑन टूर असं आम्ही म्हणतो. सो इन अ सिमिलर वे रेसिपी असेल, कारण जर एवढ्या सगळ्या रेसिपीज मधून 12च रेसिपीज सिलेक्ट झाल्या असतील आणि ती एक रेसिपी जर मी माझ्या फॅमिली बरोबर एका सॅटर्डेला किंवा संडेला बनवून एन्जॉय केली, दॅट इज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ इन मेनी वेज. तर ऑफकोर्स आपण एपिसोड सुरू जेव्हा केला तेव्हा आपण न्यूयॉर्क बद्दल बोललो आणि तू इथिओपियन आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्युझिन्स बद्दल बोललीस. तर हॅव दीज एव्हर फीचर्ड इन अ कालनिर्णय? दे हॅव. या म्हणजे इंटरेस्टिंगली एक इराणियन डिश इंडियन पद्धतीने केलेली येते. मग मध्ये कोणीतरी काय म्हणजे कुसकुसची खिचडी केली होती. सो इट इज, या गोष्टी येतात कारण ते आमच्या वाचकांकडनं येतं ना. करेक्ट. सो इट इज अ रेप्रेझेंटेशन ऑफ वेअर दे आर ॲट. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ द लँग्वेज ऑल रेसिपीज आर द सेम असं तू म्हणशील? म्हणजे गुजराती एडिशन मध्ये पण त्याच रेसिपी? नाही, त्या एडिटर्स ते ठरवतात. म्हणजे आमचं आरोग्य एडिशन आहे ना, त्याच्यात आम्ही हेल्थ रेसिपीज घेतो. करेक्ट. म्हणजे इनफॅक्ट आय हॅड गॉटन डॉक्टर मनीषा तालीम म्हणून आपल्या लेखिका आहेत आणि त्या डायबेटॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी रेसिपीज दिल्या होत्या की डायबिटीज फ्रेंडली फूड. त्याच्यात खेकडा करी होती. अच्छा. ते मला खूप ईमेल झाले की आम्हाला माहितच नव्हतं की डायबिटीसला खेकडा चालतो. बिकॉज दॅट माइंडसेट इज दॅट शेलफिश नाही चालत, राईट? करेक्ट. सो प्रत्येक एडिशनच्या रेसिपीज तो एडिटर ठरवतो. म्हणजे इंग्रजीच्या मी ठरवते की यावर्षी आपण बेक्ड गोष्टी करूया किंवा यावर्षी आपण फ्युजन गोष्टी करू. कालनिर्णय मेन एडिशनच्या त्या पाकनिर्णयच्या 12 असतात. सो जसं आम्ही टूर्स लावताना कालनिर्णयचं पब्लिकेशन बघतो, तर यू थिंक की जसं आपण घरी फेस्टिवल असेल किंवा आरती कधी करायची किंवा काय पूजा कधी करायची हे डिसाईड करतो, तसं ट्रॅव्हल करताना पण लोक कालनिर्णय बघत असतील? 100%. कालनिर्णय लॉन्च झाल्या किंवा लॉन्च व्हायच्या आधी सोशल मीडिया इज अ ग्रेट मार्कर ना की लोकांना काय हवंय. करेक्ट. सो वी स्टार्टेड मेकिंग अ रील, लॉंग वीकेंड कधी आहे आम्हाला सांगा पुढच्या वर्षात. सो दॅट इज द फर्स्ट मार्कर. लाईक त्यांना, आणि ऑफकोर्स लागणार, कारण आपण भारतामध्ये जेव्हा ट्रॅव्हल करतो आपण फक्त उन्हाळ्याची सुट्टी एक ठरलेली असते, दिवाळीची सुट्टी ठरलेली असते, पण आपण गणपतीला गावी जातो, करेक्ट, दिवाळीला गावी जातो, किंवा काही लोक ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, पोंगलसाठी किंवा ओणमसाठी त्यांच्या गावी जातात. करेक्ट. किंवा एखाद्या व्यक्तीला जस्ट मला नाही ट्रॅव्हल करायचं, संकष्टीच्या दिवशी मी फ्लाईटमध्ये असेल तर माझा उपास कसा होईल. करेक्ट. सो ते पाहतो. त्यामुळे मला वाटतं की कालनिर्णय पाहतात लोक ट्रॅव्हल करताना. तू आणि तुझी फॅमिली जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा असंच तुम्ही वेकेशन्स मध्येच ट्रॅव्हल करता की तुमच्या ट्रॅव्हल हॅबिट्स काय वेगळ्या आहेत? आधी वेगळ्या होत्या. म्हणजे कशा होत्या? आय लाईक ट्रॅव्हलिंग ऑफ पीक सीझन. ओके. म्हणजे मला गर्दीच्या ठिकाणी जाणं इतकंच. आणि ऍक्च्युली आधी असंही होतं की वर्षातनं 3दा गोवा मालवण व्हायचंच, कारण देवाला जाणं, मालवणला आमच्या मंदिरात जाणं. त्याच्या पलीकडे एखादी फॉरेन ट्रिप, एखादी डोमेस्टिक ट्रिप अशी व्हायची, ती एक मित्रमैत्रिणींबरोबर असेल किंवा काही. पण ते मला ऑफ पीक करायला आवडायचं, कारण मग तुम्हाला गर्दी नाही मिळत, तुम्ही शांत असता आणि यू एक्सपिरियन्स द प्लेस लाईक लोकल्स. पण आता मला मुलं झाली आहेत, त्यांना शाळा असतात, तर शाळा बंक करून तर ऑफ पीक जाऊ शकत नाही. सो आता आमचं ठरलेलं असतं की मुलांबरोबर त्यांची सुट्टी जेव्हा असते मे मध्ये, तेव्हा एक इंटरनॅशनल ट्रिप करायची. हे प्लॅनिंग कसं होतं? बिकॉज देर विल बी यू, देर विल बी युअर पार्टनर हू विल बी डिसाइडिंग. मुलं पण म्हणतील की मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. सो प्लॅनिंगचा प्रोसेस कसा होतो? सो बेसिकली पहिली काही वर्ष आम्ही करूच शकलो नाही, कारण दे आर ट्विन्स आणि ते लहान होते. मग कोविड, आणि मग कोविड नंतर जेव्हा आमची हिंमत झाली तेव्हा त्यांची पहिली ट्रिप आम्ही गोव्याला केली, कारण मला आमच्या मंदिरात त्यांना न्यायचं होतं. लाईक माझी इच्छा होती. त्यानंतर माझी बहीण म्हणाली की न्यूयॉर्कला त्यांना आणलंच पाहिजे. सो दॅट वॉज द फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. असं वाटतं न्यूयॉर्कला तुझ्या 10हून जास्त ट्रिप झाल्याच असतील. नॉट 10, कारण 2009 नंतर मी डायरेक्टली 2021 मध्ये गेले. ओके. बिकॉज आय रिअलाइज लाईफ इज टू शॉर्ट आणि मला माझ्या बहिणीला भेटायचं. त्यामुळे ती
एकदा येते आणि मी एकदा तिथे जाते. आणि आता आम्ही तिथे गेल्यावर न्यूयॉर्कवरनं वी डू अ स्मॉल ट्रिप. लाईक आम्ही गेल्या वर्षी मेक्सिकोला गेलो होतो. सो त्यावेळेला आम्ही गेलो तेव्हा मुलांना घेऊन तिथे गेलो, कारण त्यांनी ठरवलं, त्या दोघांनी ठरवलं की आम्हाला. पहिली ट्रिप गोव्याला होती हो. आणि त्याच्यानंतर डिरेक्ट न्यूयॉर्क. म्हणजे गोवा 1 तास, न्यूयॉर्क मे बी 15 तास. पण दे वर रिअली गुड, म्हणजे इट वॉज सरप्राइझिंगली गुड. आणि मग आम्ही न्यूयॉर्कला गेल्यावर व्हर्मॉन्टला घेऊन गेलो त्यांना. सो दे कुड सी अमेरिका अँड वी कुड टेक देम टू बेन अँड जेरीज ची फॅक्टरी होती तिथे. ते वेडे झालेत का आईस्क्रीम बघून. त्याच्यानंतरची ट्रिप वी डिड टू अबुधाबी. ओके. बिकॉज आय एम अ ह्यूज ॲडव्हेंचर फॅन. फेरारी वर्ल्ड आणि आय वेंट, म्हणजे मी आणि माझा नवरा फरारी वर्ल्डला 2दा गेलो. ओके. आणि फरारी वर्ल्ड मध्ये मुलांसाठी करायला इतकं काही नाहीये बिकॉज ऑफ हाईट. सो आम्ही त्यांना पॉपकॉर्न दे आणि रोलर कोस्टर. ते पॉपकॉर्न खात होते आणि तुम्ही रोलर कोस्टर लाईक तो जो त्यांचा फास्टेस्ट रोलर कोस्टर आहे, आय फॉरगेट फॉर्म्युला रॉसा, त्याच्यामध्ये मी वेडी झाले. फ्लाइंग एसेस मध्ये पण मी वेडी झाले, कारण आय लव्ह रोलर कोस्टर्स. माय हजबंड लव्ज रोलर कोस्टर्स. आणि मग ते देयर इज अ ज्युनियर रोसा. करेक्ट. येस. तर माझा मुलगा आणि मुलगी, सो माझा मुलगा ऍक्च्युअली रोलर कोस्टरला घाबरत होता. इट वॉज सो इंटरेस्टिंग टू सी. माझी मुलगी म्हणजे मी तुझा हात धरते ना, चल ना, कारण तिला जायचं होतं परत. ते नॉनस्टॉप 8 वेळा गेले. नॉनस्टॉप, म्हणजे बाहेर येत होते परत लाईन मध्ये, बाहेर येत होते परत. सो वॉटर वर्ल्ड आम्ही खूप एन्जॉय केलं. यास वॉटर वर्ल्ड. सी वर्ल्ड वी एन्जॉयड अ लॉट, कारण ते माझ्या मते ते सी वर्ल्ड इज द बेस्ट सी वर्ल्ड इन द वर्ल्ड. इट रिअली इज. अँड इट इज सो चाइल्ड फ्रेंडली आणि जागी बसायला आहे. आणि इतकं, फक्त आय विश की आम्ही काहीतरी वॉर्म घातलं होतं, कारण पेंग्विन्सच्या सेक्शन मध्ये आम्हाला थांबता नाही आलं. इट्स रिअली फ्रीजिंग. त्यामुळे वी एन्जॉयड दॅट. वी डिड इट. वी डिसाइडेड की आम्ही 1 आठवडा अबुधाबीला जातोय अँड वी आर नॉट लिव्हिंग यास आयलंड बिकॉज वी वॉन्टेड देम टू एन्जॉय ॲडव्हेंचर. Like we wanted them to go to these water parks and everything, so we did that. And one of the good things is की एका ठिकाणी आपल्याला ते सगळं मिळतं. With kids I think एक्सप्लोरेटरी ट्रॅव्हल साठी थोडा वेळ आहे, कारण वी कॅनॉट, म्हणजे न्यूयॉर्क मध्ये ते फिरले 15 किलोमीटर चालत होतो आम्ही दिवसाला. ते चालत होते. बाय द एंड ऑफ इट माझा मुलगा मला सांगायचा क्यू ट्रेन इकडे आहे मम्मा, यु नो, लाईक ही वॉज एन्जॉयिंग इट. पण आय फील की तुम्ही ॲज पेरेंट्स यू हॅव टू वर्क हार्ड ऑन अ किड्स ट्रिप टू एंगेज देम, स्नॅक्स अँड ऑल ऑफ दॅट. सो अबुधाबी ॲज अ डेस्टिनेशन वी फेल्ट वॉज गुड. आता या वर्षी कुठे जायचं, तर त्यांची आत्या असते जकार्ताला. ओके. सो मे बी वी शुड गो देअर, और मे बी शी विल ट्रॅव्हल विथ अस समवेअर. सो इट इज अ फॅमिली डिसिजन की कुठे जायचं, काय करायचं. But my dream is to take them to Paris and Disney World. Why Disney World in Paris? म्हणजे आपण कारण ते मी नाही बघितलंय ना डिस्नीलँड. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी तुला जायचं. सो तू आता म्हणालीस की ॲज अ पेरेंट किड्सना एंगेज ठेवायला इट इज अ डिफरंट बॉल गेम. थोडी म्हणजे डिफिकल्टी येते, आणि मला पण ती आता येते, कारण माय डॉटर राया इज 2 years old. सो ह्याच्यात तुझे काय टिप्स असतील, जर कोण बघत असेल आणि त्यांना त्यांच्या मुलांना घेऊन जायचं असेल, व्हॉट आर सम चीट कोड्स? बेसिकली तुमच्या मुलांशी बोला, त्यांना मोबाईल नका देऊ. लाईक डोंट गिव्ह देम द मोबाईल फोन. इट इज इझी इन द शॉर्ट टर्म, पण काय होतं ना की मग ती मुलं त्या मोबाईलमध्येच घुसत जातात. तर त्यांच्याशी बोला, त्यांना प्रिपेअर करा की आपण इथे येते, आणि इन्व्हॉल्व देम इन प्लॅनिंग द ट्रॅव्हल. तुम्ही त्यांना विचारा कुठे जायचंय, बरं आपण इथे जातोय, तुला काय बघायला आवडेल. वॉच देअर पर्सनॅलिटी ब्लूम थ्रू दॅट. त्यांना चॉईसेस करू द्या. लेट देम फील. आणि माझ्या आई वडिलांनी हे केलं, कारण मी लहान असताना आम्ही नेपाळला गेल्यावर फोटो इन्चार्ज मी आहे. आय स्टील रिमेंबर, मी 15 वर्षाची होते, आम्ही लंडनला गेलो, तर माय डॅड पुट मी इन चार्ज ऑफ ट्रॅव्हल. तू ट्यूबचं तिकीट काढायचं, तू फिगर आउट करायचं कसं जायचं. अँड इट वॉज सो एम्पॉवरिंग. आय हॅड सो मच फन बिकॉज ऑफ दॅट, राईट? बिकॉज किड्स लाईक टू फील लाईक दे आर अ पार्ट ऑफ इट. त्यांना असं लादलं गेलेलं आवडत. सो आय वुड से त्यांच्याशी बोला, त्यांना ट्रॅव्हलमध्ये इन्क्लूड करा. उनो घेऊन जा, कारण फ्लाईट वरती कुठेही उनो तासनतास ते खेळू शकतात. उनो, पत्ते, देर आर असे वेगवेगळे गेम्स कॅरी करा. आणि स्नॅक्स खूप ठेवा. स्नॅक्स वरून एक विचारायचं आहे की जेव्हा आपण ट्रॅव्हल करायला लागतो तेव्हा ॲज पेरेंट्स आपल्याला नवीन क्युझिन्स पण इंट्रोड्यूस करायचे आहेत. शुअर.
सो मुलांना नवीन क्युझिन इंट्रोड्यूस करताना व्हॉट आर सम पॉइंटर्स यू मे हॅव? आय थिंक इट डिपेंड्स, कारण प्रत्येक मूल ना वेगळं असतो. म्हणजे माझी मुलगी खूप एक्सपेरिमेंटल आहे. यू गिव्ह हर समथिंग न्यू, शी विल ट्राय. पण माझा मुलगा इज व्हेरी स्केप्टिकल. त्याला असं टिपिकल गोष्टी आवडतात, की मला पुरणपोळी पाहिजे म्हणजे पुरणपोळी. त्याला एखाद्याची सांजोरी, यू हॅव टू प्रिपेअर हिम की ही सांजोरी आहे, ही वेगळी आहे, ही पुरणपोळी सारखी दिसत असली तरी वेगळी आहे. सो प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी असते. पण आय थिंक दॅट कॅन स्टार्ट ॲट होम ओनली. तुमच्या घरातूनच हे सुरू होऊ शकतं, की आज आपण ही भाजी खाऊन बघूया का. आय थिंक मुलांबरोबर तुम्ही जितकं खेळता आणि इंटरॅक्ट करता ना, तितकं तुम्हाला त्यांचं पर्सनॅलिटी कळते, तुम्हाला त्यांचे लिनिंग्स कळतात. कारण हळूहळू कळायला लागतं आपल्याला, की नाही याला लोकांशी बोलायला जास्ती आवडत नाही, किंवा हिला ॲडव्हेंचर पाहिजे. लाईक माझ्या मुलीला ती बिंदास आहे. तिला कुठेही गेलो तरी ती रोलर कोस्टर, मला बसायचं आहे रोलर कोस्टरवर, वाय कांट आय सिट ऑन दिस रोलर. माय सन डझंट लाईक दॅट, बट ही लाईक्स मेकिंग थिंग्स. सो वर्मॉन्टला आम्ही गेलो होतो, तिथे देर वॉज दिस सेक्शन वेअर विथ इट वॉज अ सायन्स एक्सपेरिमेंट, की तुम्ही लेगोच्या गाड्या बनवा, लांब गाडी, छोटी गाडी, आणि मग तुम्ही बघा की वेलॉसिटी कुठल्या गाडीला जास्ती येते. ही स्पेंड 3 hours देअर. तो वेगवेगळ्या साईजच्या गाड्या करून बघत होता, आणि त्याच्याबरोबर माझा नवरा आणि माझा ब्रदर इन लॉ, हे तिघे जण तिथे वेडे झाले. कारण ते तिघेही वेगवेगळ्या साईजच्या गाड्या, व्हील्स लांब असले तर लवकर जाईल का, आणि त्यांचं चालू होतं ते. सो प्रत्येक मुलाची आवड निवड ही तुम्हाला त्यांच्याशी खेळल्यावर कळते. नाव यू मस्ट बी नोईंग लाईक ॲट 2 देअर पर्सनॅलिटी इज जस्ट कमिंग आउट. त्यामुळे तुम्हाला समजायला लागतं की हिला नाही आवडणार आहे हे, पण लेट मी मेक हर ट्राय. करेक्ट. सो मेकिंग देम ट्राय इज महत्वाचं. यावर्षी मे बी पॅरिस अँड युरो डिझनी होऊन जाईल, पण असे दुसरे कोणते डेस्टिनेशन्स आहेत जे तुझ्या किंवा तुझ्या मुलांच्या बकेट लिस्टवर आहेत? मला डेफिनेटली सफारी करायची आहे केनियामध्ये. का? म्हणजे ऑफकोर्स मेनी रिझन्स. बिकॉज सो मच फन टू सी ऑल दोज ॲनिमल्स इन देअर हॅबिटॅट. म्हणजे देर आर 2 थिंग्स ऑन माय बकेट लिस्ट. एक इज ताडोबा जायचंय मला, कारण मला टायगर्स खूप आवडतात आणि माझ्या मुलांना ॲनिमल्स खूप आवडतात. आणि मला केनियामध्ये सफारी करायची. आय जस्ट वॉन्ट टू गो अँड सी दोज ॲनिमल्स इन देअर हॅबिटॅट. आय सीन, म्हणजे आपण रीलवर वगैरे बघतो ना, ते काहीच नाहीये. यु नो, ते इन पर्सन बघणं. अँड माझं ड्रीम आहे की आई, बाबा, माझी बहीण, मी, मुलं, असं आपण सगळ्यांनी जायचं. म्हणजे त्या गेम ड्राईव्हला पण जाणार तेव्हा वी आर इन आवर ट्राईब. पण ते लॉजिस्टिकली, आणि मुलं पण लहान होती. Like, I want them to be of an age where it's a core memory. Like, I don't want them to forget it. So, ते माझ्यासाठी एक डेस्टिनेशन आहे. मला नॉर्दर्न लाईट्स बघायला जायचंय. येस, मला नॉर्दर्न लाईट्स पाहायचे आहेत. मला a lot of people are exploring the Antarctic. I definitely आता एक एक्सपिडिशन केली आणि आताच एक एक्सपिडिशन लॉन्च पण केली. Superb. I might consider looking at it. कारण मी गेलो आहे, माझे आई बाबा गेले आहेत, माझे आजी आजोबा गेले आहेत. वाव. या लास्ट एक्सपिडिशन मध्ये सुनीलाची आई गेली होती, माझे फादर इन लॉ गेले. आणि वन ऑफ द कूलेस्ट थिंग्स ओव्हर देअर इज दॅट आपल्याला तिकडे जाऊन ती पोलार प्लंज करायला मिळते. म्हणजे डायरेक्टली आपण त्या पाण्यात जम्प करतो, अँड you can't stay more than 3-4 seconds. It's you like can't, a different experience. But it's a different untouched world. But at the same time मला कुठेतरी वाटतं की हे अनटच जागा आहे, तिथे आपण जाऊन किऑस करणं बरोबर. बट यू हॅव दॅट क्युरिओसिटी. मला माउंट एव्हरेस्ट बद्दल भयंकर आकर्षण होतं. बट सो व्हॉट इज स्टॉपिंग यू? आय डाय ऑन एव्हरेस्ट. आय डोंट हॅव द, काय म्हणतात त्याला, माझे बाबा माउंटेनियर आहेत, त्यामुळे ही इज बीन टू एव्हरेस्ट. तो एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत गेला, आणि तिथून ही लँडेड अप इन तिबेट, आणि लाईक लासाला गेला, विच इज अ ड्रीम डेस्टिनेशन फॉर हिम. कारण त्यांनी बुद्धिस्ट गोष्टींचा अभ्यास केलाय, ते धर्माचा अभ्यास करतात. सो बाबा गेले होते तेव्हा मला काय एवढं नव्हतं, पण ड्युरिंग कोविड आय यूज टू नाउ वॉच अ लॉट ऑफ पॉडकास्ट और व्हिडिओज, असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. कारण त्यावेळेला यू आर डुईंग भांडी घासणं अँड ऑल, विच आय फेल्ट लाईक वॉज, हा वेळ माझा काहीतरी चांगला गेला पाहिजे. लाईक इट कांट जस्ट बी वॉशिंग द डिशेस, राईट? सो मी विचार करायचे की घरातली कामं करताना मी पॉडकास्ट बघेन, म्हणजे मला असं काहीतरी ज्ञान मिळेल त्याच्यात. त्याच्यात मी एव्हरेस्ट बद्दल बघितलं, अँड आय गॉट सक्ड इन टू इट, अँड आय हॅव ड्रीम्स अबाउट एव्हरेस्ट अँड एव्हरीथिंग, बिकॉज ते आकर्षण आहे. पण मला तिथे जायचं नाही, कारण वी हॅव क्राउडेड एव्हरेस्ट.
एव्हरेस्टची वाट लागलेली आहे, तिथे ट्रॅफिक जॅम्स होतात लोकांचे. दॅट्स नॉट द राईट वे टू डू. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून फक्त तुम्ही त्या माउंटनवर जाता हे बरोबर नाहीये. करेक्ट. कारण तिथे तुम्ही ट्रेन होऊन गेला तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्यापासून धोका नाहीये. येस. सो मला त्याचं खूप आकर्षण आहे. मला युरोपमध्ये अजून खूप काही बघायचं आहे. इटली मी अजून पाहिलेलं नाहीये, ग्रीस मी पाहिलेलं नाहीये. सो आय एम डेफिनेटली गोइंग टू प्लॅन दॅट. आणि मला जग बघायचंय यार, मला भारत बघायचंय. भारत किती बघायचा राहिलाय. मग इंडियामध्ये असे कोणते डेस्टिनेशन्स आहेत जे ऑलरेडी झाले आहेत अँड दे आर लाईक ओ यू हॅव टू गो हिअर, म्हणजे ब्युटिफुल? शिमला, इट वॉज क्वाईट, म्हणजे सच अ क्यूट टाउन. इतकं सुंदर आहे ते सगळं, असं कोलोनियल जगात अडकलेलं. त्याचं थिएटर, तो मॉल रोड इतकं सुंदर आणि प्रत्येक रस्ता इतका छान. दार्जिलिंगला आम्ही लहान असताना नेपाळला गेलो आणि मग तिथून दार्जिलिंगला गेलो आणि असं तिथे फिरलो होतो. त्यात मला दार्जिलिंग खूप आवडलं होतं. इट इज म्हणजे खूप मजा आली होती. शिलाँगला गेलो होतो. हे सगळं झालंय, पण मला नॉर्थ ईस्ट परत करायचंय. मला नॉर्थ ईस्ट प्रॉपरली करायचंय. आय वॉन्ट टू डू, म्हणजे एक नॅशनल पार्क करायचंय काझीरंगा, आणि फिरायचंय नॉर्थ ईस्ट मध्ये. मला कलकत्ताचं फूड खूप आवडलं. आणि मी लहान असताना जेव्हा कलकत्त्याला गेलो होतो मला अजिबात आवडलं नव्हतं. असं मला किचकट, लहान असताना तुमच्या ज्या मेमरीज असतात. सो मी आता रिसेंटली जेव्हा गेले, कोविड व्हायच्या जस्ट आधी, मुलं माझी अगदी लहान होती, 6 वर्षाची होती, तेव्हा काली टेम्पलमध्ये गेले. तिकडच्या म्युझियम्स, ते क्लब कल्चर, ते सगळं वेगळंच आहे. आणि फूड काय मस्त मिळतं कलकत्ता. अशा कोणत्या डिशेस आठवतात? डेफिनेटली कलकत्ता स्टाईल बिर्याणी. मग ते रोल्स, कलकत्ता रोल्स. मग त्यांच्याकडे ना गुलाबजाम सारखं असं मिळतं, त्याला लेंगचा म्हणतात. ओके. इतका मस्त लागतो तो. आय डोंट नो इट्स. आणि बंगाली खाल्लं नाही. बेंगॉली स्वीट्स टू गुड. आणि तिथे एक असा ना, त्यांच्या कोर्टाच्या बाहेर एक टोस्टवाला आहे, त्याच्याकडे मलाई टोस्ट मिळतो. म्हणजे थिक पाव, त्याच्यावर मलाई आणि साखर, काय लागतो तो. सो मग अशा म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन कुठून तू शोधून काढते? लोकल लोक, म्हणजे माय ब्रदर इन लॉ, म्हणजे माझ्या नंडेचा नवरा हा बंगालचा आहे. ही इज अ पंजाबी हू ग्रू अप इन कॅलकटा. करेक्ट. सो तो मला म्हणाला की चल आपण हे खाऊया, आपण इथे जाऊया, आपण हे बघूया. मला साऊथ मध्ये पण जायचंय. रिसेंटली मी आणि माझी आई चेन्नईला साड्या घ्यायला गेलो. जस्ट नाईस. शॉक. आणि वी रिअली एन्जॉयड इट. म्हणजे साड्या घेण्याची प्रक्रिया, त्या दुकानात जाणं, इट वॉज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. कारण द पर्पज यू ट्रॅव्हल फॉर ऑल्सो रिडिफाईन्स द एक्सपिरियन्सेस, राईट. मग साड्या घ्यायच्या आहेत तर मग साड्यांच्या आजूबाजूला पटकन काय जेवता येईल असं, म्हणजे. आणि मग चेन्नईची बिर्याणी मला असं एक कॉमन फॅक्टर वाटतंय की जिथे कुठे तू जातेस तिकडे बिर्याणी. आय लव्ह बिर्याणी. आणि आपल्या भारतातलं माहितीये का, 64 पेक्षा जास्ती प्रकार आहेत बिर्याणीचे. प्रत्येक जागेची बिर्याणी वेगळी असते. आणि चेन्नईची बिर्याणी असते ना, त्याच्यात हे नसतो, बासमती भात नसतो, तो त्यांचा लोकल शॉर्ट ग्रेन राईस असतो. आणि तो फ्लेवर असा असतो ना, म्हणजे ते मी ऍक्च्युली निघताना जवळजवळ 4 किलो बिर्याणी पॅक करून मुंबईला घेऊन आले. ओ वा. कारण माझ्या नवऱ्याला ती आवडते. मुंबईमध्ये आपल्याला हे सगळे वेगवेगळे प्रकार नाही मिळत, तितकेसे नाही मिळत. आता सुरू झालेत काही साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स विच डू बिर्याणी ऑफ डिफरंट टाइप्स. दे आर नॉट दॅट ऑथेंटिक, दॅट टेस्ट. पण मुंबईमध्ये जर मला जाऊन बिर्याणी खायची असेल किंवा शक्तीज रेकमेंडेशन, तर ते कोणते? इट डिपेंड्स व्हॉट टाइप ऑफ बिर्याणी. बट यू स्टिल आय लव्ह मटन बिर्याणी ॲट काकोरी हाऊस. अच्छा. ती म्हणजे मसाला जास्ती नाहीये पण फ्लेवर खूप आहे. जाफरबाई यूज टू बी गुड, पण आता इट्स बिकम टू ग्रीसी. देर इज एक साऊथ इंडियन, इट्स द नेम इज नॉट कमिंग टू मी, बिक्कागाने बिर्याणी म्हणून एक साऊथ इंडियन आहे. दिस आदेश्वरी बिर्याणी. ओके, दिस इज बिकॉज वन ऑफ आवर फ्रेंड्स इज फ्रॉम आंध्रा. त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं आणि त्याची प्रत्येक दिवसाची स्पेशल असते. बट इज सो स्पायसी, बट इट इज सो गुड. आदेश्वरी बिर्याणी अमेझिंग. आणि चैतन्याचा कोलंबी भात. करेक्ट. आय लव्ह इट. आय थिंक तो कोलंबी भात वेगळाच असतो ना. हा, त्याला चव, त्या भातामध्ये चव त्या कोलंबीची उतरलेली असते. ते
ते वेगळंच असतं. म्हणजे प्रॉन बिर्याणी अँड ऑल इज ओके, कोलंबी भात इज बे. म्हणजे मी लास्ट वीकच एक इम्पल्स परचेस केली. एक पुस्तक आहे पंगत म्हणून. या हा. सई कोराणे, Yes, so गुड फ्रेंड. येस. इंस्टाग्रामवर रेसिपी बघितली आणि ऑफकोर्स ती कोलंबी भातचीच रेसिपी होती, पण तेच होतं की हो. सगळे कोलंबी भात बनवू शकतात, पण तो चैतन्याचा कोलंबी भात वेगळाच असतो. आणि तसंच जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर काय करायचं, तर मी ते पुस्तक घेतलं आणि आमच्या घरी जी सायली येते जेवण बनवायला, तिला मी सांगितलं की ओके, तू मला हा बनवून दाखव. अजूनपर्यंत ती डिश आली नाहीये, पण बघूया काय होतं. सो Awesome. हा. इट इज. आणि काही गोष्टी ना त्या जागेच्या असतात. लाईक तुम्हाला गोव्याला गेलं की हुम्मण आणि भात तर तितकंच चविष्ट लागतं जितकं शॅक वरती फ्राईड कालामारी लागते. हम्म. त्यामुळे प्रत्येक जागेचं ते एक वाईब असते फूडची. आणि ह्या आयडियाज शेअर करायलाच तू तुझी पॉडकास्ट सुरू केली? नाही, का? ऍक्च्युली माय पॉडकास्ट इज म्हणजे ती कालनिर्णयची आहे. हा. आणि द थॉट बिहाइंड इट वॉज की कालनिर्णयाचं मागचं पान हे लोकांच्या आयुष्यात खूप महत्वाचं होतं हम्म. आणि आहे. पण लोक कमी वाचतायत, राईट. ऑल्सो माझी जी रीडर आहे ती बिझी आहे. शी इज रेझिंग किड्स, शी हॅज एस्पिरेशन्स. तिला आयुष्य चांगलं करायचंय. शी वॉन्ट्स ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन दॅट हेल्प्स हर डू दॅट. सो तिला ऑफिसला जाता जाता, कांदा चिरताना किंवा चालायला जाताना कालनिर्णय मधले आलेले लेख कानावर पडू शकतात. सो आत्ता टू स्टार्ट विथ आमचे सगळे लेखकच गेस्ट म्हणून येतात. आम्ही वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केलेत. मेंटल हेल्थ कव्हर केली आहे, वीव कवर्ड इन्फर्टिलिटी, वीव कवर्ड पाकनिर्णय, वीव कवर्ड ओव्हर पेरेंटिंग ॲज अ कॉन्सेप्ट, की पेरेंटिंग कसं करावं. कारण आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन येते इंस्टाग्रामवरनं आजकाल दॅट यू कॅन फिल्टर आउट व्हॉट इज राईट. म्हणजे तुम्ही आज जेंटल पेरेंटिंग करता, उद्या अटॅचमेंट पेरेंट, यू आर कन्फ्युजिंग युअर चाइल्ड बाय डुईंग दॅट, राईट. सो हाऊ टू फिगर आउट व्हॉट इज राईट फॉर युअर चाइल्ड, असे आम्ही विषय हाताळलेले आहेत. आणि माय आयडिया इज टू जस्ट क्रिएट व्हॅल्यू फॉर माय रीडर. इट्स अन एक्सटेन्शन ऑफ द बॅक पेज. आणि हे पॉडकास्ट एपिसोड आम्हाला कुठे बघायला मिळतील? कालनिर्णयच्या युट्यूब पेजवर. ओके, मग तू ते इंस्टाग्रामवर मग त्याचे वी पुट रील्स ऑल्सो. येस. सो बट आय थिंक यू शुड स्टार्ट अ सेपरेट पॉडकास्ट वेअर ऑल ऑफ दीज थिंग्स जे तुझं ट्रॅव्हल नॉलेज तू जगाबरोबर शेअर करू शकतो. हॅवंट ऍक्च्युली नील, दॅट इज माझं एक हे की मला वाटतं की मी इतकं जग नाही पाहिलं जितकं पाहायला पाहिजे होतं. दॅट इज व्हॉट यू थिंक ना. म्हणजे पण असं वाटतं की मी पण मला पण माहित नव्हतं की इंडियामध्ये किती 65 किंवा 70 वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणीज असतील, राईट. इट इज ट्रॅव्हल मध्ये हेच तर आहे ना. म्हणजे मी आणि सुनीलाने एक आमचा इंग्लिश पॉडकास्टचा एपिसोड केला होता बिर्याणी वॉर्स म्हणून. त्यात आम्ही फक्त 12 बिर्याणीज पर्यंत पोहोचलो होतो. आणि यू नो मोर दॅन दॅट, सो वाय नॉट, राईट. लाईक स्टार्ट इट. नक्की. गुड. सो शक्ती, ऑफकोर्स थँक्यू सो मच की तू आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर आलीस. जाता जाता मला फक्त तुला एक रिक्वेस्ट आहे की जर कोण बघत असेल आणि त्यांना तुझ्याकडून काही ट्रॅव्हल टिप्स पाहिजे असतील, एनिथिंग, राईट, एनिथिंग, तर तुझ्या अशा कोणत्या ट्रॅव्हल टिप्स असतील दॅट यू वुड लाईक टू शेअर विथ मी अँड एनीवन वॉचिंग? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. मला खूप मजा आली आहे. जुने ट्रॅव्हल्सची आठवण आणि पुढे कुठे जायचंय याच्याबद्दल बोलणं, आय हॅड अ ब्लास्ट. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. ट्रॅव्हल टिप्स माझ्या एकच आहेत की जिथे जाल तिथे लोकल खा. खूप वेळेला मी बघते की म्हणजे वेन एव्हर आय हॅव ट्रॅव्हल्ड अब्रॉड, मोस्ट ऑफ द इंडियन्स वॉन्ट टू गो अँड ईट इंडियन. देयर इज कम्फर्ट इन दॅट, आय गेट इट. पण एक तरी मील लोकल क्विझिन मध्ये खा. आणि ते सुद्धा असं फॅन्सी स्टँडर्डाइज रेस्टॉरंटमध्ये नका खाऊ. लोकल्स जिथे जात आहेत तिथे. लाईक आम्ही मेक्सिकोमध्ये गेलो, आम्ही टॅक्सीवाल्याला सांगितलं की तू कुठे जेवणार आहेस तिथे आम्हाला घेऊन जा. आणि इट वॉज सो चीप. फर्स्ट ऑफ ऑल दॅट्स अ ग्रेट मोटिवेशन तुमच्यासाठी की पैसे कमी लागतात, तिथे होणारे कॉन्व्हर्सेशन्स कानावर पडतात, तिथली लोक काय खातात हे कळतं. कारण मेक्सिकोमध्ये एक कॅक्टस आहे जो स्पेशली खाण्यासाठी, इट्स अ डेलिकसी. सो तो आम्ही खाल्ला. तो आम्हाला कुठल्याच फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये. सो तिथे जाऊन लोकल खा. नाश्त्याचे बॅग भरून घेऊन जाऊ नका. कॅरी स्नॅक्स फॉर द किड्स, बट
तिकडे जाऊन आम्ही ब्रेकफास्टला खाकराच खाणार असं नका करू. तुम्ही जा बाहेर, बघा. सिंगापोरमध्ये जो टोस्ट मिळतो तो, किंवा हाँगकाँगमध्ये तुम्हाला कार्ट्सवर चेस्टनट्स रोस्टेड मिळतात, पॅरिसमध्ये क्रेप्स मिळतात. या गोष्टींमधनं, त्या खाण्यामधनं ना तुम्ही त्या दुकानदाराशी 4 शब्द बोलता, काहीतरी तुम्हाला मिळतं. तुम्हाला फूड इज अ ग्रेट बॉन्डिंग एक्सपिरियन्स. सो आय वुड से की लोकली खा, लाईट ट्रॅव्हल करा, बी एफिशियंट. की मी एक जीन्स नेईन जी मला 5 दिवस चालेल आणि 5 टी शर्ट्स नेईन. त्याच्यामध्ये सुद्धा लाईक थिंक अबाउट हाऊ यू कॅन रिड्यूस इट सो दॅट यू कॅन ब्रिंग बॅक मेमरीज. येस. आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर ट्रॅव्हल करा. समटाईम्स तुमची आई असते, तुमच्या घरात असते, पण तिच्याबरोबर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा तिची एक वेगळी बाजू मिळते. ती हसते कशी, तिला काय आनंद होतो हे कळतं. तुमचे वडील हे वडील असतात, डिपेंडेबल असतात, पण त्यांच्यावर ट्रॅव्हल करताना तुम्हाला कळतं की अरे हे गाणं आपण एकत्र तेव्हा ऐकलं होतं. ट्रॅव्हल तुमच्या फॅमिली बरोबर नवीन मेमरीजच करत नाही, तर तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर एक नवी ओळख करून देते. सो वेगवेगळ्या लोकांबरोबर ट्रॅव्हल करा. तुमच्या स्पाऊस बरोबर वीकेंड अवे घ्या, पण घ्या. कारण रोज रोजच्या रटमधनं ना थोडंसं ते वेगळं, एक तुम्हाला त्यातनं एकमेकांशी वेगळी ओळख होते. करेक्ट. सो आय वुड से ट्रॅव्हल विथ डिफरंट पीपल. And in many ways it shapes your personality. ॲब्सोल्युटली. म्हणजे आय विल डेफिनेटली अग्री टू दॅट. सो शक्ती, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आमचं Thank एक you. असं मेमरी बुक आहे, त्याच्यात मी असं म्हणेन की इफ यू कॅन राईट अ मेसेज अँड साइन फॉर अस, इट विल बी समथिंग दॅट वी Sure. विल चेरिश. कारण येस. having you here in the Veena World podcast studio has been a pleasure. आणि of course, let's hope की आपण अजून पॉडकास्ट करत राहू, but at the Yes. same time you and your kids and your family keep traveling all around the world. थँक्यू and सो around मच India. अँड थँक्यू फॉर शोईंग. जग उघडं केलंय तुम्ही. महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय, भारतातल्या लोकांसाठी तुम्ही जग उघडं केलं. कोविडमध्ये जेव्हा लोकांना कुठे जाता येत नव्हतं, तुम्ही तेव्हाही त्यांना जग दाखवत होता. ही छोटी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. अँड वीणा वर्ल्ड म्हटलं की देर इज, माझी काळजी घेतली जाईल, हा एक दिलासा असतो. त्यामुळे त्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण इट्स नॉट इझी टू बिल्ड दॅट. Thank you. सो Thank you so थँक्यू much. फॉर हॅव्हिंग मी हिअर. आय एम ऑनर्ड टू बी हिअर. हा होता आमचा पॉडकास्ट एपिसोड ऑफ अराउंड द वर्ल्ड विथ शक्ती साळगावकर. तुम्हाला ह्या एपिसोडबद्दल काय वाटलं ते जरूर आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर जरूर शेअर करा. अंटिल नेक्स्ट टाईम, आम्ही वीणा वर्ल्डमध्ये नेहमी म्हणतो, कीप सेलिब्रेटिंग लाईफ. बाय.